सैफ अली खानच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राजकीय हल्लाबोलही आता सुरू झालेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी तर सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का असा सवाल केलाय। पाहूया। सैफ अली खानवर घरात शिरून हल्ला झाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनं वादाला फोडणी बसली। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का असा सवाल आव्हाडांनी केला। सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं या दिशेनेही तपास होणं आवश्यक आहे। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत पाहता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। सैफ अली खान हे भारतातील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहेत आणि शेवटची हॅशटॅग ठेवून #विषरंग दाखवतंय का असा सवाल केलाय। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे। पोलिसांनी त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे। याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे। याच्यात पूर्ण कारवाई चालली आहे। सैफ अली खान त्याचं आडनाव खान आहे म्हणून आज विरोधक जर त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे। तुम्ही आता विरोधी बाकावरती आहात म्हणून तुम्ही काही बरळाल त्याला मी अजिबात खपू घेणार नाही। जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती हे त्याच्यावर लक्षात येतं। जितेंद्र आव्हाड यांनी ज्या तैमूरचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला तो सैफ आणि करीनाचा मोठा मुलगा आहे। सैफ आणि करीनाला 2 मुलं आहेत। पहिल्या मुलाचं नाव तैमूर आहे आणि लहान मुलाचं नाव आहे जेह। सैफ आणि करीनानं आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर त्यावेळी सोशल मीडियात टीकाही झाली होती। तैमूर लंग हा मंगोलियन आक्रमणकारी होता। साम्राज्यासाठी हल्ले करत गेला। तैमूरनं भारतावरही हल्ला केला ज्यात असंख्य लोक मारले गेले। 1 एप्रिल 1405 मध्ये मृत्यू झाल्यानंतर तैमूरला उझबेकिस्तानमध्ये दफन करण्यात आलं। 1740 मध्ये नादिर शहानं तैमूरच्या कबरीचा दगड इराणला नेला होता। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर शरद पवारांनीही मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे। मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं असं पवार म्हणाले। एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते त्याचे लक्षात आहे। मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला। एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत। राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा। महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे। त्याच्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही। मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे, पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते, पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल। शरद पवारांनी कायदा सुव्यवस्थेवरून टीका करताना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा उल्लेख केला। 12 ऑक्टोबरला मुंबईतल्या वांद्रे परिसरात कार्यालयाच्या बाहेरच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली।
त्याआधी सलमान खानच्या घरावर बाहेरून गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले होते, ज्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली आहे. आणि आता सैफ अली खानच्या घरात शिरून हल्ला झालाय. तो हल्लेखोरही सीसीटीव्हीत कैद झालाय. खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे, प्रधानमंत्र्यांना. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता. आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला, हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर सीसीटीव्हीतून समोर आलाय. त्याचा शोध 10 टीम घेतायत. पण अभिनेत्यावर घरात घुसून हल्ला होत असल्यानं गृहमंत्री म्हणून फडणवीसांना लक्ष्य करणं सुरू झालंय. निवृत्ती बाबरसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.